पण कोणीतरी एखादा विद्वान येणार आणि गणेशोत्सवाच्या बैठकीमध्ये टीका करणार, गणेशोत्सवाला बदनाम करणार. त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो कोण आहे. 2 दिवसापूर्वी ईदच्या मिरवणुका निघाल्या, धूमधडाक्यात निघाल्या. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची गाणी वाजवली याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलाय. मग प्रशासनाने त्यांना सुद्धा तोच कायदा लावला पाहिजे. मागील काही दिवसांपासून पुण्यातल्या गणेशोत्सवासंदर्भात अनेक खरं तर मतांतर येत आहेत आणि आपण बघितलंय की डीजे मुक्त किंवा निर्बंध मुक्त गणेशोत्सव हवा अशी भूमिका सुद्धा एकीकडे शहर भाजपनं घेतली आहे. माझ्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. ज्या पद्धतीनं निर्बंध मुक्त गणेशोत्सव असावा असं तुम्ही म्हणतायत, पण त्याच वेळी अनेक पुणेकरांची मागणी आहे की डीजे मुक्त गणेशोत्सव असावा. तुमची काय भूमिका? मी पहिल्या दिवसापासून या भूमिकेवरती ठाम आहे की पुण्यातला गणेशोत्सव हा आनंदात, दिमाखात, उत्साहात झाला पाहिजे. आता काही मंडळी नाहक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला किंवा कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं काम करतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. गणपती मंडळ ही वर्षानुवर्ष पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून काम करतात. 10 दिवस मिळालेल्या ऊर्जेच्या आधारावरती वर्षभर विधायक काम करतात. पण केवळ आपण शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीवरती चर्चा करतोय आणि ह्या मिरवणुकीमध्ये स्पीकर वाजवले जातात. पुणेकरांना त्रास होतो. 10 दिवस किंवा महिनाभर आधी ढोल ताशाचं वादनाचा सराव होतो, याचा पुणेकरांना त्रास होतो. असे काही वाचाळवीर बडबडतायत. मला असं वाटतं की या वादनासाठी पुण्यातले 10,000 तरुण किमान वेगवेगळ्या पथकांमध्ये आहेत. मग हे कुठून आले? हे काय पाकिस्तानात ना आले का? पुणेकरांचा याच्यामध्ये सहभाग आहेच ना, गणेशोत्सवामध्ये पण आहे आणि ढोल ताशा पथकांमध्ये सुद्धा आहे. याच्यातला अतिरेक कमी झाला पाहिजे का? तर तो निश्चित कमी झाला पाहिजे. या मतावरती आम्ही सुद्धा ठाम आहोत. पण कोणीतरी एखादा विद्वान येणार आणि गणेशोत्सवाच्या बैठकीमध्ये टीका करणार, गणेशोत्सवाला बदनाम करणार. त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो कोण आहे, त्याच्या चर्चांना आपण किती महत्त्व द्यायचं. गणपती मंडळाची जमेची बाजू ही सुद्धा समाजासमोर आली पाहिजे. कार्यकर्ता निर्माण होण्याचे एक केंद्र आहे, याच्यावरती कोणी राजकीय पुढारी सुद्धा बोलणार नाहीत. गणपती मंडळाचा कार्यकर्ता तुम्हाला पाहिजे, पण गणेशोत्सव नको, हे चालणार नाही. गणपती मंडळ ही पुण्याच्या अस्मितेचा एक मोठा मुद्दा आहे. गणपती मंडळ पुण्यातलं एक शक्तीचं केंद्र आहे आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्ता पुण्याच्या सामाजिक जीवनामध्ये विधायक काम करत असतो. त्यामुळे हा गणेशोत्सव बदनाम करू नका, एवढंच माझं या ज्या विद्वानाचा तुम्ही उल्लेख केला तो विद्वान अस्सल पेठी पुणेकरच आहे. असे मी पण अस्सल पुणेकरच आहे ना, पण जो विद्वान पेठांमध्ये राहणाऱ्या पुणेकरांना खरंच त्रास होतो असं तुम्हाला मान्य नाहीये का? मी सुद्धा पेठेलगतच राहतो. पेठांमधल्या सगळ्या नागरिकांचा माझा पण चांगला स्नेह. माझ्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये रोज हजारो लोक येतात, मला भेटतात, सहकुटुंब येतात. त्यामुळं कसं असतं की आपण एखाद्या विषयाला किती महत्त्व द्यायचं. आणि जर बैठक गणेशोत्सवाची होती तर गणेशोत्सवातल्या कार्यकर्त्यांचा रोष, त्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. पण आपण त्याला किती प्रसिद्धी द्यायची आणि किती महत्त्व द्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे. काल पुणे पोलीस आयुक्तांनी आपल्या काही मर्यादा, नियमावली जी सांगितलेली आहे ती तुम्हाला मान्य आहे का? 4 बेस 4 टॉप आणि या व्यतिरिक्त म्हणजे डेसिबलची मर्यादा तर पाळायचीच आहे, पण त्या पलीकडे जे काय प्लाझ्मा किंवा बाकी जे काही गोष्टी त्याला बंधनं आणली आहे ते तुम्हाला मान्य आहे का? प्लाझ्मावरती बॅन असला पाहिजे या मताशी आम्ही पण सहमत आहोत. यातला अतिरेक कमी झाला पाहिजे या मताशी आम्ही पण सहमत आहोत. पण तुम्ही जी टोकाची भूमिका घेताय की हे सगळं बंद केलं पाहिजे, असं होणार नाही. कायदा सगळ्यांना समान असतो. 2 दिवसापूर्वी ईदच्या मिरवणुका निघाल्या, धूमधडाक्यात निघाल्या. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची गाणी वाजवली याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलाय. मग प्रशासनाने त्यांना सुद्धा तोच कायदा लावला पाहिजे. वर्षभर ज्या मिरवणुका होतात त्यांनाही तोच कायदा लावला पाहिजे. प्रकरण नेमकं काय आहे? कुठलं गाणं वाजलं आणि काय गुन्हा तुम्ही दाखल केलेला आहे? पुण्यात नाना पेठेमध्ये ईदच्या निमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी स्पीकरवरती भारत का बच्चा बच्चा मेरे ख्वाजा के टुकड़ों पे पलता है असं गाणं वाजवलं. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या.
या संदर्भात आम्ही कायदेशीर पुणे पोलिसांशी बोलून कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे आणि मला खात्री आहे पोलीस योग्य ती कारवाई करतील. नक्कीच. तर अर्थात पुणे पोलिसांनी जी नियमावली या संपूर्ण गणेशोत्सव असू देत किंवा इतर वर्षभर साजऱ्या होणाऱ्या वेगवेगळ्या सणांसाठी जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीचं पालन अर्थात करायला हवं आणि गणेशोत्सवावर सरसकट अशा पद्धतीनं म्हणजे ढोल ताशांचं वादन होणार नाही किंवा डीजे लागणार नाही तर असं होणार नाही अशी भूमिका शहर भाजपची आहे. ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा पाळायला हव्यात असं सुद्धा शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितलंय. त्यामुळे आता आगामी गणेशोत्सव कसा साजरा होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.